वाहतूक वॉर्डनला धक्काबुक्की, अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात। सातपूर परिसरात मंगळवार दिनांक 14 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्याच्या कामात असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅफिक वॉर्डन गौरव पवार हे सातपूर कमानीजवळ वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते। त्यावेळी एक व्यक्ती रस्त्यामध्ये उभा राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे पवार यांनी संबंधित व्यक्तीला बाजूला होण्यास सांगितले। मात्र त्या व्यक्तीने ट्रॅफिक वॉर्डन गौरव पवार याच्याशी हुज्जत घालत त्याच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले। काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले। त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या घटनेमुळे वाहतूक नियमांचे काम करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे।